पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक केदार नाईक सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। केदार सर, आपलं स्वागत। धन्यवाद। आणि माझा पहिला प्रश्न हाच आहे की आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। एकीकडे आपण पाहतोय इस्रायल आणि इराणचं हे युद्धाचा भडका जो काही या दोन देशांमध्ये उडालेला आहे, आखाती देशांमध्ये त्याचा परिणाम पाहायला मिळतोय, मात्र भारतावर देखील त्याचे पडसाद आता उमटताना दिसतायत। नक्कीच भारत यापैकी कुठल्याही गोष्टींपासून अलिप्त राहू शकत नाही। आपण जरी अलिप्त राहायचं ठरवलं तरी या गोष्टी त्यांचा इम्पॅक्ट आपल्यावर पडतोच। याचं उदाहरण म्हणजे की इराणच्या या राजवटीने भारतातील दिल्लीमधल्या इस्रायलच्या दूतावासावर 2010च्या आसपास एक बॉम्ब हल्ला चढवला होता। तर अशा पद्धतीने आपण त्यापासून अलिप्त राहणे एक अवघड गोष्ट आहे। दुसरी गोष्ट, भारतातलं बरंचसं जे तेल आहे ते मध्य पूर्वेतनं येतं आणि ते भारताच्या एक ओव्हरऑल एनर्जी ग्रोथ आणि ओव्हरऑल इकॉनॉमिक ग्रोथसाठी ते अतिशय महत्वाचं आहे। तर तीही आपण त्यापासून आपण अलिप्त राहू शकत नाही। आणि तिसरी एक महत्वाची गोष्ट की जे आपण कराचीमध्ये बघितलं की कराचीमध्ये काही लोकांनी अमेरिकन दूतावासावर हल्ला चढवला, त्याचप्रमाणे काश्मीरमध्येही खोमेनींच्या मृत्यूपासून बरीच मोठी निदर्शनं, बरीच मोठी प्रदर्शनं आणि बराच असंतोष असा पसरत आहे। भारतामध्येही सायझेबल शिया पॉप्युलेशन आहे, ज्यांच्यातले बरेच लोक खोमेनींना आणि इराणला स्वतःचं नेतृत्व असं म्हणून मानतात आणि त्यामुळे भारताच्या डोमेस्टिक पॉलिटिक्स आणि त्याच्यातल्या ओव्हरऑल इस्लामिक फंडामेंटलिझम या अँगलने भारताने आता त्याच्याकडे क्रुशियली बघायची गरज आहे। मात्र केदार सर, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की इस्रायलनं इराणवर हल्ला चढवला आणि या सगळ्यामध्ये इराणकडून आता आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर किंबहुना दुबई, कतार, कुवेत यांसारख्या देशांवर हल्ले करायला सुरुवात झालेली आहे। इराणपासून मुस्लिम राष्ट्र जी आहेत ती काहीशी दूर असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं। यामागे शिया सुन्नी असा वाद म्हणावा का? अगदीच, पहिल्यापासून ते शिया आणि सुन्नीच म्हणता येईल। पण दुसरी अजून एक गोष्ट आहे की 1979 मध्ये ज्यावेळेस रुहुल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस इराणमधली इस्लामिक राज्यक्रांती ज्यावेळेस यशस्वी झाली, खोमेनी यांना मोहम्मद रजा शाह पहलवी यांच्या दुराग्रही भूमिकेमुळे इराण सोडून पळून जावं लागलं होतं आणि त्यांना असं वाटत होतं की इराणचा हा जो अमेरिका धार्जिणा शाह आहे आणि एकंदरीतच मध्य पूर्वेतील जी अमेरिका धार्जिणी राज्य आहेत त्याच्यामुळे इस्रायल पॅलेस्टाईनचा कब्जा घेतोय आणि जेरुसलेमवर राज्य करतोय। म्हणूनच परांगदा अवस्थेत असताना खोमेनी यांनी अशी मांडणी केली की पॅलेस्टाईनवर असणारं इस्रायलचं वर्चस्व हा जागतिक इस्लामचा अपमान आहे। इस्रायलचं तिथे वर्चस्व आहे कारण की अमेरिका तिला सपोर्ट करतं आणि अमेरिका तिला सपोर्ट करतं कारण की काही मुस्लिम राष्ट्र ही अमेरिका धार्जिणी असून ती अमेरिकेला सपोर्ट करतात। त्यामुळे सुरुवातीपासून खोमेनी यांची जी परराष्ट्र धोरणाची मांडणी आहे ते की इस्रायलचं जगाच्या नकाशातून समूळ उच्चाटन झालं पाहिजे, ते करण्यासाठी तुम्ही अमेरिकेला खुलेपणाने विरोध केला पाहिजे आणि अमेरिकेला विरोध करणंच याचा रिजनल अवतार म्हणजे की अमेरिका धार्जिणी जी सरकार आहेत, मग ते सौदी अरेबिया असेल, ते इजिप्त असेल, ते जॉर्डन असेल, या सर्व सरकारांना विरोध करणंही म्हणजे इस्रायलला विरोध करणं। त्यामुळेच 1980 पासून जे इराणचं जागतिक किंवा परराष्ट्र धोरण आहे ते या देशांच्या विरोधातच आहे आणि म्हणून त्यावेळेस पासून शिया सुन्नी ही जी पट आहे ती तुम्हाला वाढताना दिसते। 1980 साली सद्दाम हुसेनने म्हणजे इराकने, ते शिया बहुल देश आहे पण सद्दाम हुसेन स्वतः सुन्नी होता, त्यांनी इराणवर आक्रमणही केलं होतं आणि 8 वर्ष जवळपास ते युद्ध चाललं होतं। तर इराणकडे सुन्नी देशांनी घाबरून बघणं किंवा त्याच्यापासून कॉशियस राहणं हे काही नवीन नसून हे किमान 1979 पासून चालू आहे। मात्र केदार सर, एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एकीकडे मुस्लिम राष्ट्र इराणपासून फारकत घेत असताना किंबहुना दूर असल्याचं चित्र असतानाच चीन आणि रशियानं मात्र आता इराणच्या या हल्ल्याचा निषेध केलेला आहे, इराणवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलेला आहे आणि अमेरिकेवर या दोन्ही देशांकडून टीका करण्यात येते आहे। याचं एक सर्वात महत्वाचं कारण म्हणजे की इराणची असणारी जॉग्राफिक लोकेशन आणि तिचं नॅचरल रिसोर्स रिचनेस, की गल्फ ऑफ होर्मुझच्या माध्यमातून इराणची आजही इस्लामिक रिव्होल्युशन गार्ड कॉर्प्सची जी नेव्ही आहे, इट इज द वन विच कॉल्ड शॉट्स इन गल्फ ऑफ पर्शिया आणि हे स्ट्रॅटेजिकली खूप इम्पॉर्टंट आहे। तसंच चायना जो एक एनर्जी डेफिसिट देश आहे, तर त्यांना इराणची ही राजवट एक अतिशय खात्रीशीर आणि एक अतिशय खात्रीदायक सोर्स ऑफ एनर्जी वाटतो। त्यामुळे त्यांचे आणि इराणचे अतिशय दृढ असे संबंध आहेत जे एनर्जी डिप्लोमसी पासून एस्टॅब्लिश्ड आहे। ओव्हरऑलच रशिया त्याच्या एशियन एक्सपान्शन पासून इराणमध्ये इंटरेस्टेड होताच। याचं कारण आपल्याला दुसऱ्या महायुद्धातही रशियाने इराणमध्ये जे व्यापलेला भूभाग होता ते सोडायला थोडा उशीर केला यात दिसतं। पण एकंदरीतच इस्लामिक राज्यक्रांतीनंतर कोल्ड वॉरच्या पीकला एक अमेरिका विरोधी देश
आशियामध्ये इतका मोठा देश आशियामध्ये उगवणे हे रशियासाठी खूप फायद्याची गोष्ट होती. आणि आता टेम्पररी जर म्हणायचं तर रशियाने साधारणपणे 57 ते 58,000 ड्रोन्स इराणकडून घेतले असून ते युक्रेनवर फायर केलेले आहे. तर एकंदरीत या सर्वात एकमेकांच्या म्हणजे त्यांची म्युच्युअल डिपेंडन्सी, म्युच्युअल रिलायबिलिटी आणि म्युच्युअल कॉम्प्लिमेंटॅरिटी खूप जास्त आहे. त्यामुळे रशिया, चीन आणि इराण हा ऍक्सिस आपल्याला दिसतो तितका स्ट्रॉंग आहे. मात्र केदार सर, अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की खोमेनी यांच्याबद्दल इराणमध्ये दोन मतप्रवाह आहेत, खास करून त्यांचे समर्थक आणि विरोधक. एकीकडे आपण पाहतो इराणमध्ये खोमेनी यांच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त केला जातोय, इराणकडून आता इशारा दिला जातो अमेरिका आणि इस्रायलला. मात्र दुसरीकडे लंडनमध्ये इस्रायली नागरिकांसोबत इराणमधले काही नागरिक देखील खोमेनींच्या मृत्यूनंतर आनंद साजरा करताना पाहायला मिळाले. म्हणजेच खोमेनी अतिशय वादग्रस्त असं व्यक्तिमत्व, आणि जसा ट्रम्पनी त्यांचा उल्लेख केलेला होता की आजवरच्या इतिहासातला सगळ्यात धोकादायक व्यक्ती, असं खोमेनींचं चित्र होतं का? तुम्ही कशा पद्धतीने बघता यावर ते अवलंबून आहे. जर तुम्ही शिया असाल आणि जर तुम्ही येमेन मधले हौथी असाल किंवा तुम्ही हिजबुल्लाचे सदस्य असाल किंवा तुम्ही बद्र ब्रिगेड किंवा अल कुद्सचे मेंबर असाल तर ते तुमच्यासाठी सर्व आणि ते तुमचे केवळ राजकीय नसून ते तुमचे धार्मिक आणि ते तुमचे फिलॉसॉफिकल गुरु होतात. पण त्याचसोबत तुम्ही जर 1978 साली मोहम्मद रजा शाह पेहलवी यांना विरोधात झालेल्या इराणी राज्यक्रांतीचं जर चित्र बघितलं तर त्याचं नेतृत्व फक्त इस्लामी नेता लोकांकडे नव्हतं. इराणमधले लोकशाहीवादी, इराणमधले समाजवादी, इराणमधले स्त्रीवादी, इराणमधले समतावादी, इराणमधले काही कम्युनिस्ट आणि इराणमधले इस्लामिक अशा सर्व एकत्रित लोकांनी मिळून तो रजा शाह पेहलवीच्या विरोधात केलेला उठाव होता. पण 1978च्या अंतास आणि 1979च्या सुरुवातच हा इस्लामिक मूलतत्ववाद्यांनी तो हायजॅक करून स्वतःची त्याच्यावर हुकूमत बसवली. आणि मग हे लोकशाहीवादी असतील, स्त्रीवादी असतील, सोशलिस्ट असतील, कम्युनिस्ट असतील, समतावादी असतील, तरुण राजकारण असेल, या सर्वांवर अतिशय मध्ययुगीन असे निर्बंध बसवत त्यांचं जवळपास ऍक्शन त्यांनी इम्पॉसिबल केली. त्यामुळे की सुरुवातीपासूनच या लोकांना इराणच्या या राज्यक्रांती, खोमेनी यांनी मांडलेली कन्सेप्ट आहे विलायत ए फकीह, म्हणजे द रूल ऑफ द गार्डियनशिप ऑफ इस्लामिक ज्युरिस्ट, याचा इराणच्या महिला, इराणमधले तरुण आणि इराणमधले समाजवादी आणि लोकशाहीवादी यांचा त्यांना सुरुवातीपासून विरोध होताच. तो विरोध आपल्याला आता बाहेर येताना दिसतो. मात्र केदार सर, अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इराणनं आता आम्ही बदला घेणार असा इशाराच दिलेला आहे. मात्र हा बदला घेणं इराणसाठी तितकंसं सोपं आहे का? कारण पुढे इस्रायल आहे आणि इस्रायलच्या मागे अमेरिका ठामपणे उभी आहे. मला ते खूप अवघड वाटतंय, कारण की जर तुम्हाला इस्रायलचं, मला आता खरंच कौतुक वाटतं की इस्रायलने ज्या पद्धतीने इराणचे जे एक्स्ट्रा टेरिटोरियल अलाइज होते ते नष्ट केले. हौथी त्या मानाने थोडे तरी बहुधा स्ट्रॉंग आहेत. हिजबुल्ला संपल्यात जमा आहे. हमासचं नेतृत्व आता कुठल्याही ऍक्टिव्ह लेवलला नाहीये. अल बद्र ब्रिगेड जवळपास इनॅक्टिव्ह आहेत. त्यामुळे यांना ज्या अल कुद्स फोर्सेस आहेत त्या जरी ऑपरेटिव्ह करायच्या म्हणल्या तरी त्यांचे बेसिस, रिसोर्सेस आणि ह्युमन पर्सनल हे अतिशय डिप्लिटेड लेवलला असून, आणि ज्याला मिलिटरी डॉक्ट्रिनमध्ये डिकॅपिटेशन स्ट्राईक म्हणतात की तुमचा देशाचा सरगणा किंवा मुरक्या मारूनच तुमच्या लोकांचं मॉरल खच्ची करायचं किंवा अवसान खच्ची करायचं, ते इस्रायल आणि युएसने केलेलं असल्यामुळे आता इराणच्या बदला घेण्याच्या कॅपॅसिटीला सिव्हिअर कन्स्ट्रेंट्स आणि लिमिटेशन्स आहेत. नक्कीच. आणि केदार सर, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता खामेनींचा तर खात्मा झालाय, मात्र इतका अचूक हल्ला, कारण खामेनी यांच्यासोबतच त्यांचे 4 कुटुंबीय, त्याचबरोबर ज्या तेहरानमध्ये 28 विविध भागामध्ये अमेरिका आणि इस्रायलनं संयुक्तपणे हल्ले केले, त्यामध्ये इराणचे संरक्षण दलाचे प्रमुख, त्याचबरोबर अनेक महत्त्वाचे उच्चपदस्थ अधिकारी यामध्ये मारले गेलेले आहेत. हा इतका अचूक हल्ला करणं कसं शक्य झालं? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, इराण इतका बेसावध कसा राहिला? पहिली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की टेक्निकल इंटेलिजन्स आणि ह्युमन इंटेलिजन्स या दोन्ही गोष्टींमध्ये इस्रायलसाठी हे दोन्ही प्रश्न आफ्टर थॉट नाही आहेत, हे अस्तित्वमूलक प्रश्न आहेत. जर इफ इस्रायल इज नॉट लीडिंग इन टेक्निकल ऑर ह्युमन इंटेलिजन्स इट विल नॉट सिम्पली सर्व्हाइव्ह. तर टेक्निकल इंटेलिजन्स मध्ये तर इस्रायल हे सर्वात म्हणजे अग्रणी देशांपैकी एक आहे. दुसरी एक म्हणजे की इस्रायल आणि अमेरिकामध्ये कटिंग एज टेक्नॉलॉजीज मध्ये सिमलेस ट्रान्सफर आहे. म्हणजे एखादी टेक्नॉलॉजी अमेरिकेकडे आहे तर ती इस्रायलकडे आहेच अशी समजावी, आणि जर इस्रायलकडे आहे तर ती समजावी, म्हणजे अमेरिकेचाही टेक्निकल बॅकअप आहे. तिसरी एक गोष्ट ह्युमन इंटेलिजन्स, आणि ह्युमन इंटेलिजन्स मध्ये तुम्हाला दुसऱ्या देशामध्ये स्वतःचे रिसोर्सेस आणि स्वतःचे स्पाईस लागतात. तर याच्यामध्ये इराणच्या माझा आवाज येतोय? हो, येतोय सर, आवाज येतोय. तर इराणच्या
संस्थेविषयी किंवा इराणच्या राज्यपद्धती आणि प्रशासनाविषयी जे काही अ, अ, दुखावलेले लोक होते, मग ते काही शिया असतील, त्यांच्यातले काही लोकशाहीवादी असतील, त्यांच्यातले काही सुन्नी असतील, असे काही वेगवेगळे एलिमेंट्स असतील, या सर्वांमुळे की म्हणजे एकंदरीतच इराणच्या राजसत्तेच्या अधिसत्तेच्या अभावी, लॅक ऑफ लेजिटिमसीमुळे त्यांच्या विरुद्ध ह्युमन इंटेलिजन्स हे खूप सहज शक्य होतं. बर बर. आता एक शेवटचा प्रश्न मी सर तुम्हाला विचारतोय की इराण प्रचंड मोठा देश आहे इस्रायलच्या तुलनेमध्ये, आणि दुसरीकडे अमेरिकासारखा बलाढ्य देश, असे दोन मोठे देश एकमेकांसमोर उभे राहिलेले आहेत. अशा वेळी जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे का? ही भाकी तर नेहमीच केली जातात की जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे का. पण ठीक आहे, म्हणजे की 1990 मध्ये जी स्थिती असेल ती आता नाहीये. पण आता जगामधल्या महासत्तांमध्ये बरंच बोलणं चालू आहे. त्यांच्यामध्ये बराच सारा ट्रेड आहे, त्यांच्यामध्ये बऱ्याच साऱ्या इन्स्टिट्यूशन्स, ऑर्गनायझेशन्स, इंटरनॅशनल लॉ याची एस्टॅब्लिशमेंट आहे की जे एकमेकांमध्ये बोलू शकतात. म्हणजे एखादं जर कम्पेअर करायचं म्हणलं तर कोल्ड वॉरच्या पीकला एखादा रशियन माणूस अमेरिकेत शिकणं हे अनइमॅजिनेबल होतं. हो, पण हो. शी जिनपिंग यांची मुलगी हार्वर्डमध्ये शिकते किंवा शिक्षण तिने तिथनं घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने जगातल्या ज्या खरंच महासत्ता मॅटर करतात, की ज्या केवळ इराण सारखा असिमेट्रिकल किंवा रिजनल बॅलन्स प्रोव्हाइड करू शकत नाही, तर त्यांच्यामध्ये कन्सिडरेबल ओव्हरलॅप्स आहेत, कन्सिडरेबल कॉशन्स आहेत, कन्सिडरेबल नेटवर्क आणि इन्स्टिट्यूशन्स आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत तरी किंवा सध्याच्या म्हणजे आता ह्या स्थिती आपण कशा हँडल करतो आणि त्या पसरत जातात की त्या कंटेन होतात, याच्यामध्ये उत्तर असेल. पण सद्यस्थितीवरून असं वाटत नाही की आता आपण तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहोत. नक्कीच केदार सर, नक्कीच तुम्ही आमच्याशी संवाद साधतात आहात. मात्र अजून एक महत्त्वाचा प्रश्न मला या ठिकाणी विचारावासा वाटतोय की इस्रायलच्या म्हणजे असा एक दावा केला जातोय इस्रायली मीडियाकडून की इराणमधूनच खामेनी यांच्या संदर्भातली माहिती किंवा खामेनी यांच्या संदर्भातले इंटेलिजन्स दिले गेले इराणमधूनच, म्हणजे इराणमध्येच घर का बेधी होता असं म्हणावं लागेल का? नक्कीच. मी म्हणजे की इराणच्या रेजिमची लेजिटिमसी ऍटलिस्ट महमूद अहमदीनेजाद आल्यापासून म्हणजे 2007-8 पासून की इराणच्या सामान्य जनतेचा इराणच्या राजवटीला विरोध राहिलेलाच आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे की अमेरिकेचे जे सँक्शन्स आहेत की ज्याला वेपनायझेशन ऑफ इंटरडिपेंडन्स आपण असंही म्हणतो, तर ते सँक्शन्स लिमिटेड लगेच ते काम करतील असं नाहीये, पण ते लोकांच्या मनात एक घर करतात. त्यामुळे जर तुम्ही बघितलं तर इराणमध्ये सामान्य माणसाला, इराण एक अतिशय श्रीमंत असा देश होता 1979च्या आधी, तर तिथे सामान्य माणसाला त्यांचं शिक्षण, त्यांचं आरोग्य, त्यांची साधी साधी औषधं किंवा साधी साधी टेक्नॉलॉजी या अफोर्ड करणं ही इम्पॉसिबल होऊन बसलं होतं. आणि त्यामुळे जास्त म्हणजे द वे इट ऑपरेटेड द इस्लामिक रेजिम, की त्यांनी हिजाबला केलेला कंपल्शन असो, किंवा त्यांनी ओव्हरऑल फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनची केलेली गळचिपी असो, किंवा इकॉनॉमिक सँक्शन्स विषयी कुठलाही काहीही विचार न करता ती चालू ठेवणं आणि त्याच्यासोबत अमेरिकेसोबत कुठलीही बोलणी न करणं, या सर्वांमुळे सामान्य माणसांचं जे जीवन अवघड झालं होतं. त्यामुळे ऑब्व्हियसली की इस्रायलला असं ह्युमन इंटेलिजन्स मिळणं सहज शक्य झालं असणार. नक्कीच केदार सर, तुम्ही आपल्यासोबत राहाच. निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अभय सर, तुमचंही एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत. अभय सर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो, येतोय सर. हा अभय सर, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की खामेनी यांच्या मृत्यूनंतर आता इराण चांगलाच पेटलाय. इराणनं अमेरिकेला थेट धमकीच देऊन टाकली आहे की असा बदला घेऊ की तुम्ही याद राखाल. हा बदला घेणं इराणसाठी खरंच शक्य होणार आहे? शक्य होईल आहे. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की इराण हा अमेरिकेच्या मेनलँडवर आक्रमण करू शकत नाही, कारण ते खूप लांब आहे. जवळपास 12,000 किलोमीटर लांब पडतं ते. त्यानंतर इराणकडे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल जे लॉंग रेंज आहेत 10,000 किलोमीटरच्या वरचे, ते नाही आहेत. त्यांच्याकडे 4,000 ते 5,000 किलोमीटर किंवा 2,000 ते 3,000 किलोमीटरवाले क्षेपणास्त्र आहेत. बरोबर. त्यामुळे अमेरिकेवर ते डायरेक्ट अटॅक नाही करू शकत. पण त्यांनी धमकी दिलेली आहे की इराणने एक नवं अँटी शिपिंग मिसाईल तयार केलेलं आहे, ते त्यांचं सिक्रेट वेपन आहे. हे खामेनींनी सांगितलेलं होतं सुरुवातीला, जेव्हा ट्रम्पने आपले नेव्ही तिकडे मूव्ह करायला चालू केलं होतं तेव्हा. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुमची जी विमानवाहू जहाजं आहेत त्याचे आम्ही 2 तुकडे करू शकतो, एवढे मोठे आमच्याकडे वेपन आहे. तर आता सध्या तिथे जी नेव्हीची डिप्लॉयमेंट आहे
ती अब्राहम लिंकन जे आहे ते इराणच्या समुद्रामध्ये म्हणजे अरब सागरामध्ये आहे आणि USS फोर्ड जे आहे जिराल फोर्ड ते हैफाच्या जवळ उभा आहे इस्रायलचं रक्षण करण्याकरता. कारण त्याच्यावर जर इराणने हल्ला केला कुठलंही मिसाईल जर त्याच्यावर पडलं जाऊन जिराल फोर्डवर तर त्यांचा अमेरिकेला एक कारण मिळेलं आहे की इराणने आमच्यावर डायरेक्ट हल्ला केला आणि आमचे माणसं मारले त्याच्यामुळे आम्ही आता त्याच्यावर हल्ला करायला मोकळे झालो. कदाचित ते न्यूक्लिअर अटॅकही करू शकतात हे इराणलाही माहिती आहे. त्याच्यामुळे इस्रायलवर जितके काही त्यांनी टाकले त्यांचे क्षेपणास्त्र ते त्याला जे काट दिली होती इस्रायलच्या आयर्न डोमनी त्याच्याचबरोबर जी जिराल फोर्डवर अँटी मिसाईल सिस्टीम होती अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम होती त्याची त्याला साथ होती. त्याच्यामुळे जरी इराणनी त्यांच्यावर 200च्या वर मिसाईल्स टाकले होते आणि 150च्या वर ड्रोन्स पाठवले होते तरी फक्त 2-3 ठिकाणीच ते पडले. जास्त इस्रायलला त्याचा हानी झालेली नाही आहे कारण त्यांनी मधल्यामध्ये ते डिस्ट्रॉय केले. तर इराणकडे आहे जर उद्या काही झालं त्यांनी एक अशी बातमी येते आहे की एका डिस्ट्रॉयरवर त्यांनी हल्ला केलेला आहे. त्या डिस्ट्रॉयरचं किती नुकसान झालं काय झालं याची काही कल्पना नाही आहे. उद्या जेव्हा सॅटेलाईट पिक्चर्स येतील तेव्हा कळेल की हे खरं आहे की खोटं आहे की नुसती बातमी इराणने दिलेली आहे. कारण अमेरिकेने याच्याबद्दल काहीच बोललेलं नाही आहे. पण असं जर झालं आणि तर इराण त्यांच्यावर मोठं नुकसान करू शकतो. दुसरं असं आहे की या अँटी शिपिंग मिसाईलच्या बरोबरच इराणकडे जी ज्याला आपण सी ड्रोन्स म्हणतो असे ड्रोन्स आहेत अनमॅन छोट्या बोटी आहेत त्या रिमोटवर कंट्रोल करता येतात आणि जर त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून निघाल्या तर त्या अब्राहम लिंकनवर जाऊन आदळू शकतात आणि या लोकांना कळणारे नाही कारण ते आपली छोट्या बोटीसारखं असतं. त्याच्यामध्ये अशा 5-6 बोटींमध्ये जर त्यांनी स्फोटकं भरून त्या एअरक्राफ्ट कॅरियरकडे पाठवली तर कदाचित रात्रीच्या वेळेला न कळतसुद्धा कारण ते असं आहे की जसं रडारमध्ये तुमचं ड्रोन येत नाही छोटावाला ड्रोन मोठे एअरक्राफ्ट येतात तोच प्रकार याच्यामध्ये आहे की शिपच्या सोनारमध्ये त्याची कुठल्याही प्रकारची सिग्नेचर येत नाही. त्याच्यामुळे ते करू शकतात आणि मिसाईल्स तर त्यांच्याकडे आहेतच. हो हो. मात्र अभय सर काही वेळापूर्वीच केदार नाईक यांना देखील मी हा प्रश्न विचारलेला होता. तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की इराण इतका बेसावध कसा होता की सर्वोच्च नेत्याचा खात्मा अमेरिका आणि इस्रायल करू शकला. इराणवर जवळपास 28 ठिकाणी अशा प्रकारे जोरदार हल्ले चढवले. त्यामध्ये एकटे खामेनी नाही तर इराणच्या अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सैन्यदल प्रमुखाचा देखील यामध्ये मृत्यू झाला. इराण इतका बेसावध कसा राहिला. सर असं आहे इराण बेसावध असेल असं मला वाटत नाही. ज्या लोकांना माहिती आहे की युद्ध अटळ आहे ट्रम्पने आपली नेव्ही तिकडे पाठवलेली आहे. अरब कंट्रीजने म्हटलेलं आहे की आमच्या भूमीवरनं तुम्ही कुठलीही कारवाई करू नका नाहीतर इकडे रिजनल वॉर पेटेल आहे. त्याच्यामुळे त्यांची भिस्त जी होती ती एक तर इस्रायलवर होती आणि फोर्ड आणि अब्राहम लिंकन या 2 विमानवाहू जहाजांवर होती. तर इस्रायलची जवळपास 200 विमानं अमेरिकेची जी 22 F-35 तिथे आली होती ती आणि या दोन्ही एअरक्राफ्ट कॅरियरवरती साधारण 300च्या जवळ फायटर विमानं आणि जवळपास 200च्या जवळ हेलिकॉप्टर्स एवढ्यांनी इराणवर हल्ला केलेला आहे. आणि ते जे डिस्ट्रॉयर्स आहेत मिसाईल डिस्ट्रॉयर्स त्यांनी त्याच्यावर मिसाईल लागलेले आहेत. तर त्याच्यामुळे अमेरिकेचा एकही माणूस तिथे न उतरता त्यांनी पूर्ण इराणला ध्वस्त केलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मला असं वाटत नाही की खोमेनी हा वर असेल आहे जसं इराणने सांगितलेलं आहे. खोमेनी हा आपल्या अंडरग्राऊंड बंकरमध्ये गेला असणार. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे जे यांच्याकडे बॉम्ब आहेत 1000 पाऊंड बॉम्ब ते जर तुम्ही स्टँड ऑफ एअरक्राफ्टनी मारलेत तर ते साधारण जमिनीच्या खाली 100 ते 125 फूट जाऊन ते त्याला डिस्ट्रॉय करू शकतात. जसं आपण मागच्या वेळेला इफ्तानमध्ये पाहिलं होतं की त्यांचे जे टनेल्स होते ते आतमध्ये जाऊन त्यांनी त्याला ब्लॉक केलं होतं कारण त्यांचे जे बॉम्ब आहे ते तिथपर्यंत जातात. जसं आपलं ब्रह्मोस किनाऱ्यावर गेलं होतं तसंच ते आहे. तर तो प्रकार झाला असणार आहे. आणि त्याच्यानंतर इराणने खामेनीला एक मार्टियर म्हणून किंवा शहीद म्हणून घोषित करायला त्यांनी हे सांगितलं असणार की हे
आपल्या ऑफिसमध्ये बसून काम करत होते, शेवटपर्यंत ते लढले, ते कुठल्याही भ्याड माणसासारखं अंडरग्राऊंड गेले नाहीत, हे सगळं झालेलं असेल आहे. नाही तर मला सांगा की जर ते वरच्यावर असतील आणि तिथे जर 30 बॉम्ब पडले असतील तर कुठल्या माणसाची बॉडी मिळणं शक्य आहे का? बरोबर. अशक्य आहे टोटली. त्याच्यामुळे जर ती पूर्णच्या पूर्ण एरिया उद्ध्वस्त झाला तर तिथे बॉडी मिळून याचं शिनाख्त व्हायची किंवा याचं आयडेंटिफिकेशन व्हायचा काही चान्सच नाही आहे. त्याच्यामुळे माझा असा अंदाज आहे की हा खाली कुठेतरी मारला गेला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याला बाहेर काढलं आणि एक शाही इत्मामाने त्याचा दफन करण्यात येईल आहे. नक्कीच अभय सर, एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यावेळी इराणवर जो काही हल्ला झाला आहे त्यानंतर इराण आता पेटून उठलेला आहे. आखाती देशांवर त्यांना हल्ले करायला सुरुवात केलेली आहे. अशा वेळी इराणच्या आजूबाजूचा एकही देश इराणसोबत आपल्याला उभा राहिलेला दिसत नाही. त्या तुलनेमध्ये इस्रायलच्या पाठीशी अमेरिका भक्कमपणे उभा आहे. तर दुबई असेल, कतार असेल, ओमान असेल, इतकंच नाही तर सौदी अरेबिया असे इतरही आखाती देश हे इराण विरोधात आहेत. अशा वेळी इराण एकटा लढताना दिसतोय. इराणची इतकी मोठी ताकद आता उरलेली आहे का? सर असं आहे की हे जे आखाती देश आहे यांच्याकडे स्वतःची आर्मी नाही आहे. हे सगळे अमेरिकेच्या भरोशावर आहेत. अमेरिकेचे लष्करी तर तिथे आहे, चाहे एअरक्राफ्टचे असो किंवा साधे मरीन्सचे असो. त्यामुळे अमेरिकेच्या त्या 6 राष्ट्रांमध्ये 19 तळ होते ज्याच्यावर इराणनी मिसाईल्स टाकून त्यांना बर्बाद केलेलं आहे. मुख्य म्हणजे इराणनी काय केलं की तिथले जितके काही देश होते त्याच्यातले जे मेन एअरफील्ड्स होते ते त्यांनी पूर्ण बर्बाद केलेले आहेत. आपण फोटोही पाहिले की रनवे सगळे डिस्ट्रॉय झालेले आहेत पूर्णपणे. त्यामुळे जे खोमेनींनी सांगितलं होतं की तुम्ही अमेरिकेला रोका, जगाच्या लोकांना सांगितलं होतं, संयुक्त राष्ट्राला सांगितलं होतं की जर तुम्ही त्यांना रोखलं नाही तर तुम्हाला भयंकर मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. तो त्यांनी सिद्ध करून दाखवलेला आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ त्यांनी बंद केलेली आहे. तेल तिथनं कुठनंच UAEचं किंवा सौदी अरेबियाचं तेल तिथनं बाहेर नाही जाऊ शकत. सुएझ कॅनाल बंद झालेली आहे. त्यामुळे युरोपकडे जाण्याचा जहाजांचा मार्ग पूर्ण रोखला गेलेला आहे आणि त्या पूर्ण मिडल ईस्टमध्ये आता कुठलीही फ्लाईट लँड होऊ शकत नाही कारण त्यांच्याकडे लँड व्हायला जागाच नाही आहे. तर त्यामुळे पहिल्या दिवशी 450 फ्लाईट रद्द झाल्या होत्या आणि काल आणि आजमध्ये सकाळी आणि संध्याकाळी मिळून जवळपास 2500च्या वर फ्लाईट रद्द झालेल्या आहेत आणि जगभरामध्ये जवळपास 4500च्या वर फ्लाईट रद्द झाल्या आहेत. हा किती मोठा मॅन आवर्स गेलेले आहेत, किती मोठा याला फायनान्शियल लॉस आहे कंपन्यांना, हे आपल्या लक्षात येऊ शकतं. अभय सर, एक महत्त्वाचा मुद्दा की इराणचा खामेनी म्हणजे सर्वेसर्वा मारला जातो. इस्रायलसाठी किती महत्त्वाचं हे इंटेलिजन्स होतं इस्रायलचं की इराणमध्ये घुसून हवाई हल्ला भले तो असेल पण थेट खामेनी आणि इराणचे अनेक लष्करी अधिकारी या हल्ल्यामध्ये मारले जातात. म्हणजे यापूर्वी जो भडका उडालेला होता, अमेरिकेनं इराणवर हल्ला केलेला होता, त्यानंतर मधला काळ बराच गॅप आपल्याला पाहायला मिळालेला होता. हे नियोजन आत्ताचं नाही, हे नियोजन गेल्या 6 महिन्यातलं आहे असं म्हणावं लागेल. अगदी बरोबर आहे. हे जे नियोजन आहे लंब नियोजन आहे. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, गेले 2 महिने अमेरिका इराणवर वॉच ठेवून आहे. तेव्हापासून तिथे जनरेशन झेडचं निदर्शनं सुरू झालेली आहेत डिसेंबर आणि जानेवारीपासून. तेव्हापासून ते पूर्ण त्यांचा लेखाजोखा घेतात आहेत आणि सगळे सॅटेलाईट इंटेलिजन्स आणि ह्युमन इंटेलिजन्स याच्यामुळे जे काही त्यांना मिळालेलं आहे त्यामुळे त्यांच्याकडे पूर्णपणे त्याचा नकाशा असणार. जसं आपल्याकडे ऑफ सिंदूरच्या वेळेला नकाशा होता की 9 कुठे कुठे आहे त्यांचे तळ आहेत ती आपल्याला माहिती होती. त्यांच्याकडे तर आपल्यापेक्षा कितीतरी मोठं प्रगत तंत्रज्ञान आहे. तर त्यांना पूर्णपणे कळलं असेल की कुठे हे होणार आहे, कुठे होणार नाही आहे आणि त्यानुसार त्यांनी हल्ला केला. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की बैरूटमध्ये 5-6 वर्षापूर्वी त्यांनी सुलेमानीला असंच मारलं होतं. तिथे तर फक्त एक ड्रोन गेलेलं होतं छोटंसं आणि त्यांनी त्यांना मारलं होतं मिसाईल टाकून. तर एवढी ज्यांच्याकडे तांत्रिक ज्ञान आहे त्यांना खामेनीला कुठे बसतो, कुठे राहतो, काय करतो हे शोधून काढणं फारसं अवघड नाही आहे. आणि दुसरं म्हणजे तिथे जे काही असंतोष निर्माण झालेला होता बेरोजगारीमुळे
शिक्षण नसल्यामुळे तिथे आर्थिक चणचण चालू आहे, त्या सगळ्यामुळे तर तिथल्या लोकांनीसुद्धा ह्युमन इंटेलिजन्स देण्याच्या म्हणजे ही शक्यता नाकारता येत नाही. हेच ह्युमन इंटेलिजन्स मोसादनी मागच्या वेळेला जेव्हा इस्फहानवर हल्ला झाला होता त्यावेळेस केलेलं होतं, तेच आत्ताही त्यांनी केलेलं आहे. कारण खोमेनीच्या विरुद्ध बरीच लोक इराणमध्ये होती, जसे त्याच्या फॉर होते तसे त्याच्या अगेन्स्टही होते. हे प्रत्येक राष्ट्रामध्ये होतंच. सर्वोच्च नेत्याच्या काही लोक त्याच्या बाजूनी असतात, काही लोक त्याच्या विरुद्ध असतात. तर ते विरुद्ध असलेल्या लोकांनी त्याची जी काही माहिती आहे ती इस्रायलला पुरवलेली असणार असं माझं मत आहे. बरं अभय सर, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की इराणनं आता हल्ल्याची धमकी अमेरिकेला दिलेली आहे, मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला त्यानंतर एक आपला ट्रूथ हा जो सोशल मीडिया आहे अमेरिकेचा त्यावर असं म्हटलेलं आहे की तुम्ही जर हल्ला केला तर असा हल्ला करू की आजवर कुणीही पाहिलेला नाही. म्हणजे आता इराणनं जर काही आगळीक केली तर अमेरिका असं काही टोकाचं पाऊल उचलेल असं तुम्हाला वाटतं का? हो, उचलू शकतं. कारण जर त्यांना फार मोठी हानी सहन करावी लागली की जसं की त्यांचं एखादा एअरक्राफ्ट कॅरियर डुबलं किंवा 3-4 मिसाईल बोट डुबल्या, जहाजं डुबली, बोट नाही आहे ती जहाज आहेत पूर्ण मोठी मोठी, तर त्याच्यापैकी काही डुबलं तर ते इराणवर हल्ला करू शकतात. आणि साध्या मिसाईलचा हल्ला तो असणार नाही. माझ्या मते ते एक छोटं टॅक्लियर न्यूक्लिअर वेपन, साधारण अर्ध्या टनाचं किंवा पाव टनाचं जे न्यूक्लिअर वेपन असतं ते करू शकतात. त्याला आम्ही साधारण 25 ते 30 किलोमीटरपर्यंत मारतो लोकांच्या शत्रूच्या आर्मरवर. त्या वेपनचा ते उपयोग करू शकतात. कारण तेच एक असं मोठं वेपन आहे जे आजपर्यंत सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर वापरल्या गेलं नाही आहे. बाकीची मिसाईल्स वगैरे तर सगळी झालेली आहेत. हायपरसॉनिक मिसाईल झालेली आहे, हायड्रोजन बॉम्ब झाले आहेत, बाकीचे मोठे बॉम्बही झालेले आहेत. पण न्यूक्लिअर वेपन मात्र कुठेही वापरलं गेलं नाही आहे. तर मोठं न्यूक्लिअर वेपन नाही वापरणार ते, पण टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन कदाचित वापरतील जर परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेली तर. नक्कीच अभय सर, हा युद्धाचा भडका अधिक पेटतो की विझतो हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल.